तर नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललोय धालवडी या गावामध्ये. तर मंडळी फायनली आपण पोहोचलोय दळवी बंधू यांच्या वतीने धालवडी या गावामध्ये. चला तर मग आता इथे बघूया, कोणाला तरी आपण विचारूयात की नेमका काय कार्यक्रम आहे. नमस्ते. नमस्ते. काय नाव आहे तुमचं? माझं नाव तांबे सर. आणि आज इथं काय कार्यक्रम आहे? आमचा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. बर. या सप्ताहाची परंपरा 52 वर्षापासून हा सप्ताह आहे आणि त्या सप्ताहाच्या निमित्तानं आज या ठिकाणी शेवटची जी पंगत आहे ती पंगतीचं या ठिकाणी नियोजन चालू आहे. चालतंय, ओके. चला तर मंडळी आता यांना विचारत आपण की नेमकं काय बनवणार आहे. नमस्ते. नमस्कार. काय नाव तुमचं? रमेश रेपाळे. आणि आचार्य तुम्हीच दिसताय. हो, स्वतः मी. काय बनवणार आहेत म्हणले तुम्ही आज? शिप्पी आमटी. किती लिटर बनवणार आहेत? 400 लिटर. बर, 400 लिटर. हो. आणि ह्या शेपी आमटीसाठी तुम्ही मसाले कोणते कोणते वापरणार आहेत? आता हे सगळं दळवी मसाले जे प्रॉपर्ट असतात आमच्याकडे, बर. त्याच्याशिवाय आम्ही काय दुसरे कुठले मसाले बर बर. वापरत नाही. आणि किती दिवसापासून वापरताय तुम्ही दळवी बंधूचे आता मसाले? दळवी मसाला आम्ही जवळजवळ 4-5 वर्षापासून मी हा वापरतोय. तर मंडळी तुम्ही बघू शकता, हेच ते दळवी बंधूंचे शिपी आमटीचे घरगुती पद्धतीने बनवलेले मसाले. चला तर मग मंडळी आता बघूयात दळवी बंधूंच्या ह्या शिपी आमटी मसाल्याने ही शिपी आमटी कशी बनवताय. आता हे काय टाकताय तुम्ही? हे लाल मिरची पावडर आहे, बिडगी दळवी मसाल्यावाल्याची. आता हे खडा मसाला आहे दळवी बंधूचा. शिप्पी आमटीचा स्पेशल मसाला काळा मसालाच आहे. दळवी बंधू मसाला. तर तुम्ही बघू शकता मंडळी, यांनी यामध्ये दळवी बंधूंचे हळदी टाकली, चणा पावडर टाकली, त्याच्यानंतर गरम मसाला टाकलाय. आणि हे शिपी आमटी किती लोकांची बनवणार आहे तुम्ही? हे 1,500 लोकांची बनवणार आहेत आम्ही आता. बरं. आणि तुम्ही बघू शकता ही ग्रेव्ही एक नंबर तयार झालेली आहे. आणि यामध्ये लगेच त्यांनी शिजवलेली डाळ टाकायला सुरुवात केली. आणि थोड्याच वेळात या शेपी आमटीला नात खोळाची तरी आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी थोड्याच वेळात जेवायला पंगत बसलेली आहे. चला तर मंडळी आपण यांना विचारूयात की शिपी आमटी कशी झाली. कशी झाली शिपी आमटी? एक नंबर क्वालिटी. कशी झाली शिपी आमटी? एक नंबर झाली. कशी झाली शिपी आमटी? एक नंबर. कशी झाली शिपी आमटी? एकच नंबर झाली. कशी झाली शिपी आमटी? एक नंबर. कशी झाली शिपी आमटी? एकच नंबर झाली. खतरनाक. कशी झाली शिपी आमटी? बर्थडे एकच नंबर नाच करा. कशी झाली शिपी आमटी? एकच नंबर. तर मंडळी खरंच एक नंबर नाथखोळ अशी शिपी आमटी झालेली आहे. आणि मंडळी तुम्हाला पण दळवी बंधूंचे घरगुती पद्धतीने बनवलेले मसाले खरेदी करायचे असतील तर 90 21 21 30 22 या नंबरला लगेचच संपर्क करा.